नमस्कार. मुंबई आंदोलनाची हाक दिलेली आहे, परवानगी पण घेतली असं म्हणतात, त्याचं आवाहन केलेलं आहे. तुम्ही नेमकं कोणतं आंदोलन जे गेल्या कित्येक दशकांपासून घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीचं चाललं, धनगर जमातीचा समावेश एसटी जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला ऑलरेडी आहे. बाबासाहेबांनी जे अमृतरूपी आरक्षण धनगरांना दिलंय, पण इथल्या व्यवस्थेनं ते कैद करून ठेवलं. या आरक्षणाला, आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्याचा लढा जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून याच अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवरून 17 सप्टेंबरला आम्ही सुरू केला होता. या लढ्याचा अंतिम पडाव मुंबईच्या आझाद मैदानात उद्या जाऊन या आरक्षण रूपी अमृताची मुक्तता करायची आहे. उद्या अटकेपार झेंडे फडकवणारे होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. ही जयंती आतापर्यंतची या देशातील सर्वात मोठी ऐतिहासिक जयंती आझाद मैदानामध्ये साजरी करायची आणि धनगरांच्या घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा अधिक मजबूत करायचा म्हणून आज जालन्याच्या या क्रांतीच्या भूमीतून आम्ही निघालोय. आमची सरकारला विनंती आपल्या माध्यमातून, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लाखो बांधवांना सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आपला प्रश्न सोडवतो. सध्या ते देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा सोलापूरला लाखो धनगर बांधवांना सांगितलं होतं आम्ही आलो की सत्तेत तुमचं आरक्षण सोडवतो. या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बारामतीच्या भूमीमध्ये लाखो लोकांसमोर सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. आज ती वेळ आलेली आहे. सरकारला आमची सांगणं आहे, काल सुद्धा परवा आमची मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर बैठक झाली, सविस्तर चर्चा झाली. तिथं सुद्धा आम्ही सांगितलं की फडणवीस साहेब, आता आपल्याला हे आरक्षणाची अंमलबजावणी करून आमचा घटनादत्त अधिकार आम्हाला बहाल केल्याशिवाय, तुमचा शब्द पाळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परवा सुद्धा मीटिंग मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की पुन्हा आम्हाला वेळ थोडासा लागेल. आम्ही त्यांना नम्रपणे सांगितलं की 12 वर्षापासून आपल्याला आम्ही वेळ दिलेला आहे. मागच्या वर्षी याच सप्टेंबर महिन्यामध्ये 16 दिवस आम्ही पंढरपूरला उपोषण केलं होतं. त्यानंतर मागच्या 6 महिन्यापूर्वी सप्टेंबरमध्ये 16 दिवस उपोषण केलं. मागच्या 1.5 वर्षात काय झालं, मागच्या 6 वर्षात काय झालं. म्हणून आता वेळ साहेब नाही, आमचं ठरलेलं आंदोलन आहे, आम्ही करणार. 21 जानेवारीला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं आंदोलन दडपण्याचं काम केलं, यावेळेस कृपा करून आमची विनंती आहे तुम्हाला की हे करू नका. मी सगळ्यांना सांगितलं होतं, परवानगी मिळाली तर धनगर मल्हार मावळे कमी येतील, परवानगी नाही मिळाली तर कैक पटीनं येतील. आणि आम्हाला अटक करण्याचं नाटक जर मागच्या सारखं केलं तर लोक किती येतील हे कुणालाही सांगता येत नाहीत आणि मुंबईत काय होईल सांगता येत नाही. पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मी सर्व पोलीस प्रशासनाचे आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी आमच्या घटनादत्त अधिकारानुसार भारताच्या प्रत्येक नागरिकाला जो आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आम्हाला ही आंदोलन करण्याची परवानगी दिली. उद्या सुद्धा मुंबईत गेल्यानंतर मी आजच या ठिकाणी नम्रपणे सर्वांना, महाराष्ट्राला सांगतो, शासनाला सांगतो, उद्या 10 वाजता जयंती साजरी केल्यानंतर ज्या क्षणी आमच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, त्या क्षणी आमचं आंदोलन संपेल, तोपर्यंत संपणार नाही. आमरण उपोषण कोण करणार आहे, किती जण सहभागी असणार आहे? उपोषण करता एकच आहे, ते मी दीपक बोराडे. आणि या आंदोलनामध्ये या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील बांधव सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे जसं हे आंदोलन जितके दिवस चालल, आजच आमच्या एका उत्तर प्रदेशच्या भावाचा व्हिडिओ आला, तो ट्रेन मध्ये बसल्याचा. असं राज्यातल्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ज्याला पाल बघेल, रबारी, रायका, कुर्बा, देवासी, गडरी, गाडरिया, वेगवेगळ्या नावांनी धनगर समाज जो ओळखला जातो, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे धनगर मुंबईच्या दिशेने उद्यापासून निघणार आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन कसं होईल, किती होईल, काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही, कुणी कल्पना करू शकत नाही. म्हणून सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, आम्ही शांतता प्रिय लोक आहोत, संविधानाला मानतो, कायद्याला मानतो, पोलिसांचा सन्मान करतो. म्हणून उद्या संध्याकाळपर्यंत हा प्रश्न आपण सोडवावा. उपोषणाला कधी सुरुवात होणार? आमरण उपोषणाला उद्या सकाळी
10 वाजेपासून सुरुवात होणार आहे. किती सगळे आपापल्या परीने येणार आहे. आम्ही सांगितलंय रस्त्यामध्ये आमच्या भावांनी काही खाण्यापिण्याचे पाण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि आमच्याकडनं सुद्धा शक्य तितकी व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि लोक उद्या कमी येतील लोक, कारण लोकांना असं वाटतंय की सुरुवात झाली, एकदा ते पेटायला वेळ लागत असते. वनवा असतो, सुरुवातीला आग एकदम छोटीशी दिसते, पण ज्यावेळेस वनगा पेटतो आणि सबंध जंगल तो वनवा आपल्या विळख्यात घेतो, तो वनवा सगळ्यांचे डोळे फाडण्याचं काम करतो. तो वनवा विझवणं कुणालाही शक्य होत नाही. म्हणून शासनाला माझी विनंती आहे की दीपकनं आग पेटवलेली आहे, या आगीचं रूपांतर कोणत्याही क्षणी वनव्यामध्ये होऊ शकतं. हा वनवा भडकू देऊ नका. तसंच काय चला बाजूला या थोडंसं. चालू कर दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बांधवांनो, जय मल्हार. धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम याच ठिकाणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेहून 17 सप्टेंबर कोण आणणार मी देऊन आणू पुन्हा ती गाडी इथे घेऊन माझ्या व्यवस्थेला लाऊडस्पीकरवाल्याला घोषणा करू नका काही. फोटो भेटत लावू द्या मला ते फोटो काढा पहिले अर्जंट. होळकरशाहीचे संस्थापक ज्यांनी मराठेशाहीचा झेंडा आटकेपार फडकवण्याचं काम केलं ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण रूपी जो अमृत आम्हाला दिलंय, या आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा एक शेवटचा ताकदीचा निर्वाणीचा निकराचा लढा या ठिकाणी दिला जाणार आहे. या लढ्याची सुरुवात